नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचनमध्ये। आज आपण करणार आहोत अगदी सिंपल असं चिकन। हे चिकन आहे ते अगदी बॅचलर मुलंसुद्धा स्वतः करू शकतील। या पद्धतीनं आपण हे तयार करणार आहोत। ह्यासाठी खूप काही करायचं नाही आहे, एकदाच चिकन मॅरिनेट करून ठेवून फक्त एकदा फोडणी द्यायची आहे, एवढंच करायचं आहे। त्यामुळं बॅचलर मुलं किंवा ज्या नवशिका मुली आहेत त्यासुद्धा ही रेसिपी अगदी व्यवस्थित करू शकते। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। त्यासाठी आपल्याला लागेल अर्धा किलो चिकन। शक्यतो चिकन हे विथ बोन असावं, म्हणजे ती ग्रेव्ही जी असेल ती चवीला होईल। चिकन स्वच्छ धुवायचं आहे आणि एका भांड्यात काढून घ्यायचं आहे। इथे मी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे, मुलांनी जर विकत आणली तरी चालेल। इथे 2 इंच आलं आणि 10 लसणाच्या पाकळ्या असं पाणी न घालता आलं लसूण पेस्ट केलेली आहे। पुदिन्याची पाने पाववाटी टाकलेली आहेत। पुदिन्यामुळे चिकन पचायला सोपं जातं, म्हणून पुदिन्याची पानं टाकलेली आहेत। फक्त पानं टाकायची आहेत, तीही हाताने कुस्करून टाकायची आहेत। हे मलई दही आहे, ज्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नसतो, असं हे मलई दही आहे। ताजं असावं। मीठ चवीनुसार टाका। कांदा लसूण मसाला 2 टीस्पून टाका। कुठल्याही कंपनीचा चिकन मसाला 1 टीस्पून टाका। धने पावडर 1 टीस्पून टाका। कोथिंबीर भरपूर टाका। आता हे व्यवस्थित हाताने मॅरिनेट करायचं आहे आणि किमान अर्धा तास तरी ठेवायचं आहे। मॅरिनेशनमुळे चिकन शिजायला सोपं जातं। आता कढईत तेल 4 चमचे गरम करा। त्याच्यामध्ये मिरच्या 2 फोडणीला टाका। इथे मी एक कांदा बारीक कट करून टाकलेला आहे। कांदा व्यवस्थित परतवून घ्या। कांदा थोडा लालसर झाला की त्याच्यामध्ये हळद पाव टीस्पून टाकायची आहे। आता आपल्याला इथे तिखट पावडर टाकायची आहे 1 टीस्पून। ही तेज व रंगतदार अशी तिखट पावडर आहे, म्हणजे तिखटाला आणि कलरला ही तिखट पावडर आहे। इथे मी 2 चमचे ओलं खोबरं आणि 1 चमचा तीळ आणि थोडीशी कोथिंबीर असं वाटण केलेलं आहे थोड्याशा ग्रेव्हीसाठी। जर मुलांना वाटण स्किप करायचं असेल तरी सुद्धा ते वाटण स्किप करू शकतात। फक्त त्याच्याऐवजी 1 कांदा एक्स्ट्रा घालायचा आणि 1 चमचे दही एक्स्ट्रा घालायचं। आता व्यवस्थित तो मसाला परतवून घ्या। आता मसाला परतला की आपल्याला मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आहे। चिकन व्यवस्थित परतवून घ्या। गॅसची फ्लेम थोडीशी कमीच करा आणि चिकन परतवून घ्या। आता हे चिकन 20 ते 30 मिनिटांसाठी आपल्याला असंच मंद गॅसवर ठेवायचं आहे। अधूनमधून फक्त हलवायचं आहे। जोपर्यंत चिकन शिजत नाही तोपर्यंत आपल्याला असंच ठेवायचं आहे। एकदा अर्धा तासाने बघूया। चिकनला छान तेल सुटलेलं आहे
आणि चिकनचे पीसही आता शिजलेत की नाहीत बघूया. आधी सुरुवातीला हलवून घ्या. हे बघा, चिकनचे पीस एकदम छान शिजलेले आहेत. हाडापासून ते वेगळे होत आहेत, याचा अर्थ चिकन छान शिजलेलं आहे. तुम्ही असंच डायरेक्ट तुम्ही खाण्यासाठी वापरू शकता. मला थोडीशी ग्रेव्ही हवी आहे म्हणून मी पाणी 1 वाटी टाकलेलं आहे. जे मॅरिनेट केलेलं भांडं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी हे टाकलेलं आहे. जर तुम्हाला ग्रेव्ही नको असेल तर डायरेक्ट तसंच तुम्ही चिकन कोथिंबीर घालून खाऊ शकता. आता हे पाणी घातल्यामुळे थोडंसं आपण एक 5 मिनटं शिजायला ठेवूया, म्हणजे पाणी आणि मसाला एकत्र होईल. आता एक 5 मिनिटांनी उघडून बघूया. थोडीशी आपण कसुरी मेथी टाकूया. इथे मी 1 टीस्पून कसुरी मेथी टाकलेली आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर कसुरी मेथी टाकू शकता. चिकन व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्या. आपली ग्रेव्ही एकसारखी झालेली आहे. त्याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर टाका आणि गरम गरम पराठ्यासोबत, पोळीसोबत किंवा भातासोबत तुम्ही ही अगदी सिंपल पटकन होणारं चिकन तुम्ही खाऊ शकता. आता हे चिकन सर्व करूया. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच इन्स्टंट आणि पटकन होणाऱ्या आणि हेल्दी रेसिपींसाठी. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.